ठरलं तर मगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सायलीला अटक करण्यात आलेली आहे आणि ती कोणत्या कारणासाठी करण्यात आलेली आहे हे अर्जुनला माहिती नाही. परंतु तो आता पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघालेला आहे आणि तो त्याच्या भावाला सांगतो की तू घरी जा आणि मी पोलीस स्टेशनला जातो, कारण घरचे हे सगळं कळाल्यानंतर खूप पॅनिक करतील. सो तुला जाऊन त्यांना सांगायचं आहे की तुम्ही कोणीही पॅनिक नका करू. सो त्याचा भाऊ म्हणतो की ठीक आहे, मी कॅबनी जातो, पण तू पटकन जा आणि मला सांग की तिथे काय काय घडतं. त्यावर अर्जुन त्याला हेही सांगतो की जेव्हा तू घरी जाशील तेव्हा त्यांना सांग की यातलं मधुभाऊला काही कळता कामा नये, कारण त्यांना खूप जास्त त्रास होईल. यावर त्याचा भाऊ म्हणतो की तुझी काळजी करू नकोस, मी हे कोणालाही नाही सांगणार, तू फक्त सायली वहिनींची काळजी कर, मधुभाऊंना काहीही कळणार नाही. त्यावर अर्जुन त्याला थँक्यू म्हणतो. तर तो म्हणतो की आपल्यात जरी काहीही वाद असले तरी मी अजूनही माणुसकी सोडलेली नाही आहे, त्यामुळं तू असा विचार नको करू की मी हे सगळं घरच्यांना सांगेन किंवा मधुभाऊला सांगेन. त्यानंतर इथे घरी मधुभाऊ सायलीला फोनवर फोन करत असतात, कुसुमलाही फोन करत असतात, पण तिचा काही फोन उचलला जात नसतो. त्यामुळं ते जास्तच टेन्शनमध्ये आलेले राहतात. त्यावर प्रताप म्हणतात की सायली कुसुमसोबत आहे हे जर आपल्याला कळालं तर आपली सगळी काळजी मिटेल. यावर आजी म्हणते जर त्या दोघी सोबत असत्या तर कुसुमच्या फोनवरनं सायलीनी कधीच फोन केला असता आणि आपल्याला कळवलं असतं, हे बरोबरच असतं. यावरती इथे घरच्यांना खूप जास्त काळजी वाटत असते, त्यामुळं सगळेच जण जी आहे सायलीची वाट पाहत आहेत. काय झालेलं आहे, पोलीस स्टेशनला का गेलेले आहेत हे आणखीनही त्यांना कळालेलं नाही आहे. तेवढ्यामध्ये जे आहे तिथे विमल आणि सायली येतात आणि विमल म्हणते की तुम्ही काळजी नका करू, मी देवाकडे साकडं घातलेलं आहे आणि देव आपलं नक्की ऐकेल. त्यानंतर कल्पना जी आहे ती प्रतापला विचारते तुम्हाला काही कळालं का. त्यावर प्रताप म्हणतात की नाही ना, मला अजूनही काहीही कळालेलं नाही आहे. आणि तेवढ्यात अश्विन जो अर्जुनचा भाऊ आहे तो घरी येतो आणि प्रताप म्हणजे त्याचे वडील त्याला विचारतात की काय झालं सायलीचं, तुला काही कळालं का, काही पत्ता लागला का. यावर कल्पनाही त्याला विचारते की अर्जुन कुठे आहे. त्यावर मधुभाऊही विचारतात की जावई बापू जे आहे सायलीला घेऊन येत आहेत का. पण अश्विनला तेवढ्यात आठवतं की अर्जुननी त्याला सांगितलेलं आहे की मधुभाऊला काहीही कळता कामा नये आणि मधुभाऊ हे तिथेच थांबलेले असतात, त्यामुळं त्याला समजत नाही की काय सांगावं. तर तो म्हणतो की मला यातलं काहीच माहिती नाही की सायली कुठे आहे. यावर सगळ्यांना समजत नाही की हा तर अर्जुन सोबत गेलेला. मग त्यावर अश्विन सांगतो की चैतन्य जो आहे तो अर्जुन दादाला जॉईन होणार होता, त्यामुळे त्याने मला परत पाठवलं. आणि तो मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन आराम करा. त्यावर मधुभाऊ म्हणतात आता आराम करणं अशक्य आहे. हे सगळं माहिती पडल्यानंतर देवाचं नाव घेत बसतो मी माझ्या रूममध्ये, आता फक्त तोच माझा पाठीराखा आहे, असं म्हणून ते रूममध्ये जायला निघतात. आणि इकडे ते गेल्यानंतर अश्विन विचार करतो की मी घरच्यांना सगळं सांगेन की नेमकं काय झालेलं आहे. आणि तो हळूच शब्दांमध्ये सगळं घरच्यांना सांगतो की मी मुद्दाम आधी काही सांगितलं नाही, कारण सायली वाहिलींना अटक झाली आहे असं कळालेलं आहे. त्यावर घरातले सगळेच शॉक होतात आणि तन्वीला आनंद होतो, कारण तिला हे सगळं माहिती असतं. आणि अश्विनला असं वाटलेलं असतं की मधुभाऊ जे आहे ते रूममध्ये गेलेले आहेत, पण ते तिथेच साईडला असतात आणि फोन करण्याचा ट्राय करत असतात. अश्विन घरच्यांना सांगत असतो की अर्जुनला कोणाचा तरी कॉल आला होता आणि तो लगेच पोलीस स्टेशनला गेला. यावर तन्वी जोरात बोलायला लागते आणि म्हणते काय सायलीला अटक झाली आहे आणि गुन्हा नेमका काय केलेला आहे तिने. यावर तिला सगळेजण हळू बोलायला सांगतात, पण ती ऐकत नाही आणि हे मधुभाऊ ऐकून घेतात आणि ते
धावत पळत येतात आणि म्हणतात की नेमकं काय झालं, माझ्या सासूबाईला का अटक झालेली आहे. आणि हे ऐकून सगळ्यांना समजतं की तन्वीचा आवाज जो आहे मधुभाऊपर्यंत पोहोचलेला आहे आणि भाऊ खूप पॅनिक करत असतात. ते प्रतापला विचारतात, प्रतापराव नेमकं काय झालेलं आहे, माझ्या साऊला का अटक झालेली आहे. प्रताप त्यांना शांत राहण्याचा सल्ला देतात आणि म्हणतात की तुम्ही काळजी नका करू. आणि तिकडे तन्वी सॉरी म्हणण्याचं नाटक करते की माझ्यामुळं मधुभाऊंना ऐकायला गेलं. प्रतापराव आणि अश्विन मधुभाऊंना बसायला लावतात. मधुभाऊ रडत असतात. आजी म्हणते, आम्हालाही कळत नाहीये की हे काय चाललं आहे. अश्विन म्हणतो, दादा पोलीस स्टेशनला गेला आहे, त्याला कळालं की तो आपल्याला कळवेल, पण तुम्ही कोणीही पॅनिक होऊ नका असं त्यांनी निरोप दिलेला आहे. मधुभाऊ तिथून निघून जायला लागतात आणि म्हणतात, मला इथे स्वस्थ बसणं शक्य नाही. पण त्यावर प्रतापराव आणि अश्विन म्हणतात, तुम्हाला काही त्रास झाला नाही पाहिजे असं मला अर्जुननी सांगितलेलं आहे. पण मधुभाऊ काही ऐकतच नसतात. ते म्हणतात, मला माझ्या साऊला बघायचं आहे. त्यावर तन्वी म्हणते की मधुभाऊ थांबा ना, काय नाटक करत आहात. आधीच तुमच्या सायलीने काय कमी ताप दिला आहे का, आणि तुम्ही त्यावरनं आणखीन काय करताय. हे ऐकून सगळ्यांना समजत नाही की ही काय करत आहे. त्यावर ती म्हणते, तो कमी करायचा सोडून तुम्ही आणखीन काय ताप वाढत आहात. त्यावर कल्पना तन्वीला म्हणते, तन्वी तू शांत राहा. पण तन्वी म्हणते, तुम्हाला यांचं अटेन्शन सिकिंगचं प्रकरण नाही माहिती आहे, मला चांगलंच माहिती आहे. यांना काही झालं की सायलीला चक्कर येते, सायलीला काही झालं की मधुभाऊ हट्ट करायला लागतात. हे त्यांचं हमेशाचंच आहे. हे सगळं कशासाठी, तर त्यांना अटेन्शन हवं असतं म्हणून. सगळा फोकस स्वतःवरती घ्यायचा असतो म्हणून, दुसरं काही नाही. यावर प्रताप तन्वीला जोरात ओरडतात, तन्वी बास बास झालं तुझं हे सगळं. आणि तन्वी शांत होते. आणि प्रताप जे आहे मधु काकांना म्हणतात की मधुभाऊ आपल्याकडे कुठलीही क्लॅरिटी नसताना आपण पोलीस स्टेशनकडे गेलो तर प्रॉब्लेम्स वाढू शकतात. अर्जुनला तिला सोडवण्यासाठीही प्रॉब्लेम्स वाढू शकतात. त्यामुळं आपण थोडंसं इथेच थांबून वाट बघूयात. कारण तुम्हाला तुमच्या जावयावर विश्वास ठेवायला हवा. तो सायलीला नक्कीच सोडून आणेन, तुम्ही शांत राहा. असं म्हणून ते सगळे मधुभाऊंना शांत करतात. आजीही त्यांना शांत करते आणि म्हणते की ही अटक कुठल्या तरी गैरसमजातून झालेली आहे. मला खात्री आहे माझा अर्जुन त्याच्या बायकोला सोडून आणेल. आणि हे ऐकून तन्वी समजत नाही की काय करावं. आणि प्रताप म्हणतात की ही सिच्युएशन आपल्याला शांतपणे हँडल करायची आहे. इकडे पोलीस स्टेशनमध्ये अर्जुन आलेला आहे आणि सायलीला भेटायला जात असतो. त्यावर सगळे पोलीस त्याला अडवतात. तर तो सांगतो की मी सायलीसोबतच चा नवरा असण्यासोबतच तिचा वकीलही आहे. तर ते म्हणतात त्या बाईला भेटायची परमिशन नाही आहे. तर तो म्हणतो की तिला नेमकं का अटक केलेलं आहे हेही मला माहिती नाही आहे आणि तुम्ही मला अडवत आहात. त्यावर जो मेन जो पोलीस असतो तो म्हणतो की सायलीचा वकील म्हणूनही मी नाही भेटू शकत, असं का म्हणत आहात तुम्ही. त्यावर ते म्हणतात की तुम्ही बसा अगोदर आणि मी तुम्हाला सांगतो की तुमच्या क्लायंटवर खूप गंभीर गुन्हा झालेला आहे. त्यामुळं सिक्युरिटी कन्सर्नसाठी त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यावर त्याला समजत नाही की सिक्युरिटी कन्सर्न असं काय केलेलं आहे माझ्या बायकोने, आणि तुम्ही तिच्यावरती कुठले चार्जेस लावलेले आहेत. तर पोलीस सांगतो की सायली सुभेदार एका लहान मुलाला पळवून नेताना सापडली गेलेली आहे. सो चाइल्ड ट्रॅफिकिंगचा गुन्हा तिच्यावरती दाखल झालेला आहे. अर्जुन चिडतो आणि म्हणतो की माझी बायको लहान मुलांचे लाड करू शकते पण कोणाला पळवून नाही नेऊ शकत. चांगल्या घरातली आहे ती, माझी बायको आहे ती. तर तुम्ही कुठनावरही कसेही आरोप कसे काय करू शकतात. पोलीस अर्जुनला शांत व्हायला सांगतो पण तो म्हणतो की माझ्या बायकोने न केलेल्या गुन्ह्याची तुम्ही तिला अटक केलेला आहे, मला तिला आत्ताच्या आत भेटायचं आहे. पोलीस पण त्याला भेटू देत नाही आणि म्हणतात की या गुन्ह्याला बाधा होईल असं आम्हाला काहीही करता येत नाही. आणि मुलाच्या वडिलांनी हा मुद्दा खूप वरपर्यंत नेलेला आहे, त्यामुळं खूप प्रेशर आहे. तर अर्जुन म्हणतो की म्हणून तुम्ही काय बेसलेस आरोप करणार.
मला प्रूफ दाखवा की नेमकं काय आहे. पण पोलीस म्हणतो की या केसबद्दल मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. मग अर्जुन म्हणतो, जर तुम्ही तसं करणार असाल तर तुम्ही एका नवऱ्याला अडवू शकता, पण एका वकिलाला अडवू शकत नाही. पोलीस अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मग वकील म्हणतो अर्जुन की कायद्याने प्रत्येक गुन्हेगाराला वकील भेटलाच पाहिजे, हे माहिती आहे ना तुम्हाला. त्यावर पोलीस म्हणतो की म्हणूनच मी तुम्हाला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनमधनं बाहेर काढलं नाही, पण वरून ऑर्डर आल्याशिवाय मी तुम्हाला आत जाण्याची परमिशन देणार नाही. तर तो म्हणतो ॲटलिस्ट तिला कळू तरी द्या की मी बाहेर आलोय. पण पोलीस म्हणतो की तुम्ही बाहेर जाऊन बसा, मला परवानगी मिळाली की तुम्हाला कळवतो. त्यावर खूप जास्त बोलाबोली होते तिथे आणि अर्जुन आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु पोलीस तिथे थांबवत असतात. आणि तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य अर्जुनला बाहेर घेऊन जातो. आणि तेवढ्यामध्ये तिथे जो एक पोलीस असतो तो सायलीची पर्स घेऊन येतो आणि ती पर्स अर्जुन ओळखतो आणि म्हणतो ही तर सायलीची पर्स आहे, याचा अर्थ सायली आतमध्येच आहे. त्याला खूप टेन्शन आलेलं आहे आणि तो चैतन्याला सांगतो की या लोकांनी तिला चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी अरेस्ट केलेलं आहे. नेमकं हे काय चालू आहे मला समजत नाही आहे. चैतन्य त्याला समजवतो की मला सिच्युएशन एकदा समजून घेऊ दे आणि मग आपण काय करायचं ते करूयात. चैतन्याला समजत नाही की हा गंभीर आरोप काय कारणामुळे त्यांनी केलेला आहे आणि त्यांच्याकडे प्रूफ नसताना सुद्धा त्यांनी कसं काय केलेलं आहे. आणि अर्जुन म्हणतो की त्यांनी सायलीलाही नीट न सांगता अरेस्ट केलेली असणार आहे. त्यावर अर्जुन आणि चैतन्य म्हणतात की आता तर बेल मिळणं कठीण आहे, कारण सिरियस चार्ज आहे आणि आज कोर्टाला सुट्टी पण आहे. अर्जुन म्हणतो की आपण काही यावर प्रयत्न करत राहूयात. तेवढ्यामध्ये तिथे काही जे आहेत न्यूज रिपोर्टर्स येतात आणि ते अर्जुन आणि चैतन्याला क्वेश्चन्स करतात की आम्हाला कळालं की तुमच्या बायकोला अरेस्ट केलेली आहे, खरं आहे का हे, आणि त्यांचा गुन्हा खूप गंभीर आहे असं कळालेलं आहे आम्हाला. या क्षणी एक वकील आणि नवरा म्हणून तुमची काय भावना आहे. चैतन्य सगळ्यांना म्हणतो की मला काही म्हणायचं नाही म्हणून तिथून निघून जातो. इकडे प्रतिभाला हे सगळं समजतं की सायलीला अटक झालेली आहे. ते जाऊन रविराजला म्हणते की तुम्ही काहीतरी करा प्लीज, तुम्ही अर्जुनला फोन करा आणि विचारा नेमकं काय घडलेलं आहे. यावर रविराज अर्जुनला कॉल करतो आणि विचारतो की नेमकं काय झालेलं आहे, सायलीला कशासाठी अटक झालेली आहे, तुला माझी काही मदत हवी आहे का. त्यावर अर्जुन सांगतो की सध्या तरी सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे, डिटेल मी आत्ता नाही सांगू शकत, फक्त मला सायलीला बाहेर कसं काढायचं याचा विचार करू दे आणि मला सध्या काहीही कळत नाही आहे आणि आज बेल भेटत नाही आहे आणि कोर्टही बंद आहे. सगळं इतकं सडनली झालं आहे की मला काहीही कळत नाही आहे. रविराज अर्जुनला धीर देतात आणि म्हणतात की काहीही जर तुला मदत हवी असेल तर मला सांग, मी तुला नक्की करेन आणि बेलसाठी ट्राय करत राहा. त्यावर अर्जुन थँक्यू म्हणतो आणि दोघंही एकमेकांना धीर देतात. इकडे प्रतिमा तरीही पॅनिक झालेली असते आणि म्हणते तुम्ही काहीतरी करा, सायलीला नक्की सोडवा. पण रविराज म्हणतात की अर्जुनला ट्राय करू दे आणि त्याला काही जर मदत लागली तर मी नक्की करेन असं म्हणून ते प्रतिमाला शांत करतात. अशा प्रकारे आता रात्र झालेली आहे तरी घरी सायली आलेली नाही आहे. त्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये आहेत आणि इकडे पूर्ण आई आणखीन झोपलेली नाही आहे असं कल्पना जी तिचे मिस्टर आहे त्यांना सांगते प्रतापला. आणि इकडे तन्वीला मजा येत असते. इकडे सगळेजण विचार करतात की त्याला नेमकं कशाची अटक झालेली आहे हे पण नाही माहिती आहे. पण प्रताप म्हणतात जास्तीत जास्त काय असेल, छोटासा ॲक्सिडेंट झाला असेल किंवा कोणासोबत भांडण झालं असेल, दुसरं काय असणार. त्यावर मधुभाऊ प्रतापरावांना फोन करायला सांगतात आणि विचारायला सांगतात की नेमकं कशासाठी काय झालेलं आहे ते कळेल. यावर
जे प्रताप आहेत ते म्हणतात की ठीक आहे, तुम्ही काळजी नका करू, मी फोन करून अर्जुनला विचारतो. आणि ते अर्जुनला फोन करतात आणि विचारतात की नेमकं काय झालेलं आहे, तू सायलीला सोडवलं आहे का. त्यावर अर्जुन सांगतो चैतन्याला की चैतन्य तू फोन उचल. आणि चैतन्य फोन उचलून बोलतो आणि जे प्रताप आहेत त्यांना सांगतो की आणखीनही सायलीला आम्ही सोडवू नाही शकलेलो आहोत आणि तिच्यावरती चाइल्ड ट्रॅफिकिंगचा चार्ज लावलेला आहे. त्यावर हे ऐकून प्रतापला धक्का बसतो की हा चार्ज कसा काय सायलीवरती लागू शकतो. सायली असं काहीही करणं शक्यच नाही आहे. पण इकडे अर्जुनही ऑलरेडी स्ट्रेसमध्ये आहे असं तो सांगतो. तर प्रताप जे आहे ते धीर देतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही तिकडचं हँडल करा, मी घरचं जे आहे ते सगळं हँडल करतो, तुम्ही काळजी नका करू. आणि त्यांना समजलेलं असतं आता की सायलीला कशासाठी अरेस्ट केलेली आहे आणि प्रतापला आता हे सगळं घरी सांगायचं असतं आणि कसं सांगायचं हेच समजत नाही. कल्पना विचारते की काय झालं, तिला का अरेस्ट झालेली आहे. आणि त्यावर प्रताप सांगतात की तिला चाइल्ड ट्रॅफिकिंगसाठी अटक झालेली आहे. आणि त्यानंतर मधुभाऊ विचारतात की हे नेमकं काय आहे. आणि प्रताप सांगतात की तिच्यावरती मुलं पळवण्याचा आरोप झालेला आहे. हे ऐकून मधुभाऊंना धक्काच बसतो. ते म्हणतात हे शक्य नाही, तिला कुणीतरी मुद्दाम गोवलं आहे यात, माझी साऊ अशी वागूच शकत नाही. त्यावर तन्वी म्हणते तेव्हा 2 लगावून दिला असतं तर ही वेळ आलीच नसती. हे ऐकून मधुभाऊ संतापतात आणि तिला म्हणतात काय काय म्हणालीस तू, परत बोल जरा. कारण त्यांना माहिती असतं की त्यांची सायली असं काही करू शकत नाही. तन्वी म्हणते की तुम्ही अपसेट आहात, पण तिला छोटे मोठे गुन्हे करण्याची आधीच सवय आहे. आश्रमात असल्यापासनं माहिती आहे ना तुम्हाला, कधी पैसे चोरायची, कधी आश्रमातल्या वस्तू परस्पर विकून यायची, कधी तुमच्या पाकिटातले पैसे चोरायची. तुम्हाला हे सगळं माहिती तर आहे, मग तुमच्यासाठी हे नवीन काय आहे. तुमच्या खिशातले पैसे चोरले होते. अश्विन तिने एकदा शेजारच्या काकूंची चांदीची वाटी चोरली होती, आठवत नाही आहे का तुम्हाला. त्यावर मधुकाका म्हणतात की तोंडाला येईल ते बोलू नकोस आणि माझं तोंड उघडायला लावू नकोस. सायलीवरचे असे कोणतेही आरोप मी सहन करणार नाही. तन्वी म्हणते हेच म्हणत आहे मी, तुम्ही सायलीला जे परत सतत आड करताना त्यामुळं छोट्या गुन्ह्यांनी मोठ्या गुन्ह्याची आता जागा घेतलेली आहे. सायलीला काय कमी होती या घरात, कशाचीच कमी नव्हती, तरी पण तिने लहान मुलांना पळवून असे घाणेरडं काम करून काय गरज होती तिला. यावर मधुभाऊ हात उचलतात, म्हणजे मारत नाहीत पण हात उचलतात.